करेन आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही टीमचे कॅप्टन अष्टविनायक टीम आणि JDS टीम कॅप्टन विनंती करेन की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि आमचे संपूर्ण आयोजक कमिटी लाईनमॅनची भूमिका पार पाडायची आहे. जॉन टी विनंती करेन आपण लाईनमॅनची भूमिका पार पाडून घ्या. तिकडे बसा काका. राहुल आणि विक्की आहे ना. ए राजा. ए राजा. आकाश आणि भावेश. मोबाईल ठेवला तिथे. फोन आला तो बघ. फोन आला तो बघ जरा. ए नवीन कुठे नवीन बॉल. नवीन बॉल नाहीये. नाही हे राजा. निलेश. गोलंदाजी मार्ग वरती निलेश आलाय. सलामीची जोडी एका बाजूला जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला भावेश शेलार आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर आकाश. सलामीची जोडी पहिलाच बॉल स्टँड आणि डिलिव्हर कॉपी बुक स्टाईल मध्ये ऑन साइडला लॉंग ऑफला क्लिअर करेल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि आकाशच्या बॅट मधनं आलाय हा उत्तुंग पॉवरफुल षटकार. 6 धावा. अप्रतिम फटका. षटकाराने खातं उघडले. ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हटलं जातं. स्वप्नावत सुरुवात. टीम आपण पाहिलं तर अष्टविनायक टीम खास करून दादर मुंबईवरून आज ऐरोली नगरीमध्ये नवी मुंबईमध्ये दाखल झाले. आणि मुंबई म्हटलं तर स्वप्नांची सुंदरी, परंतु आज ऐरोली नवी मुंबईमध्ये दाखल झाल्याच्या नंतर मात्र हाच धुमाकूळ मुंबापुरीचा आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच आकाश बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार करत असताना लगावतोय षटकार. आणि टीमचं टोटल जाऊन पोचलंय ते म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 ऑन स्कोरबोर्ड. 12 धावा. अप्रतिम फटका. प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रेशर आणि दबाव निर्माण करण्याचं काम कोणाचं असेल ना त्याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण त्याचं नाव आहे ते म्हणजे आकाश, ज्याने लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत. 12 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस ओ माय गॉड संधीचा एक दार बंद झालं तर संधीचा दुसरा दार डेफिनेटली एक खुलं असतं. यावेळेस डबल माइंडेड झाले आणि बॅट्समन परतावं लागतंय. धक्का क्रमांक 1 टीम अष्टविनायक या संघाला मिळत असताना आकाश बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट बॅट्समन जसं विकेट जाईल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा ही विनंती आहे. आणि तुम्हाला 15 मिनिटांचा कालावधी असणार आहे पहिले 3 षटक संपन्न होण्यासाठी. त्यामुळे विनंती करेन की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. जवळजवळ अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आपण पाहिले तर आकाश परतल्यानंतर न्यू बॅटर एंटर झाला साहिल. गोलंदाजी मार्गावरती निलेश. यावेळेस गोटप्प्याचा बॉल गॅप शोधला. गॅप भरपूर मोठा आहे. कुठलाच प्रोटेक्शन नाही. बॉल देखील झाला की दन 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 करीत सीमारेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी अजून एक येतोय साहिलच्या बॅटमधनं हा चौकार. अप्रतिम फटका. खरं तर अशाच फटकेबाजीची सुरुवात टीम अष्टविनायक या संघाने यादीच्या मॅच मध्ये देखील केली होती. जर आपण पाहिले तर डावकुरा बॅट्समन भावेश शेलार जो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंडला आहे, सलामीला आल्याच्या नंतर एकही चेंडू फेस केलेला नाहीये, परंतु त्याला साथ देईल तो म्हणजे साहिल. ओहो, यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमक, त्यानंतर क्लास इनसाइड आउट पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 4 या धावसंख्येसाठी येतोय चौकार आणि या षटकाराची देखील समाप्ती होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 1 षटका अखेरीस 1 गडी बाद 20 या आकड्यावरती. 20 धावा. चांगली सुरुवात. सगळ्यात महागडे षटक पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर धावसंख्येचा पाऊस पडला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आलेत. 20 धावसंख्येने टीमचं टोटल
देखील आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतर मी विनंती करेन टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली आणि त्याचप्रमाणे DV11 आपण देखील तयार राहायचं आहे. जसे हा क्वार्टर फायनलचा सामना संपेल तसा आपण चिठ्ठ्या देखील उडवणार आहोत इनिंग ब्रेक्समध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 21. गोलंदाजी मार्क वरती चेतन. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी कट केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला धरण्यात आहे. एक धाव तर अगदी सहजरित्या कंप्लीट होते. कौतुक करावं लागेल भावेश शेलारचं. अगदीच संयमी क्रिकेट कशा पद्धतीने खेळायचं त्याचं अगदीच ज्वलंत उदाहरण आहे. आणि आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी केली जाते त्या प्रकारचं अगदी संयमाचं क्रिकेट, टायमिंग आणि ताळमेळ बॅट आणि बॉलमधलं अगदीच पाहायला मिळते म्हणजे भावेश शेलारच्या बॅटिंगमध्ये. या आधीची मॅच जर आपण पाहिली तर जवळजवळ 43 धावा लगावल्या भावेश शेलारने. मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिलाय डाव्या स्टिकच्या बाहेर. एकदा बॅट होते एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचते ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 23 या आकड्यावरती. नगरसेवक चषक 2025 रॉयल स्ट्रायकर ऐरोलीचं हे आयोजन. यावेळेस पुढे सरसावत स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडूला बाहेर पाठवले. दूरवरतून मॉर्कल येतील, फील्ड करतील. थ्रो राहिला चूक अगदीच स्ट्रायकर एंडला. तत्पूर्वी मात्र एकच धाव कंप्लीट होत्या. चांगलं डिसिजन. अगदीच खरं तर मैदानाच्या आतल्या हालचाली तुम्हाला लक्षात घेता आल्या पाहिजेतच. कारण की स्ट्रायकर एंडचा बॅट्समन देखील तितकाच तगडा आहे. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन देखील तितकाच मजबूत आहे. यावेळेस वेगवान चेंडू, वेग भरपूर होता. बॅटची वरची करायला लागून बॉल चाललाय डिफॉल्ट डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 4 चेंडू अखेरीस 25 या आकड्यावरती. अजून या षटकातील अंतिमचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जर 2 चेंडूवरती जर भावेश शेलारने अजून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली ना तर टीमचं टोटल हे अगदीच जलद गतीने पुढे जाईल. यावेळेस जसा आम्ही प्रश्न केलाय आमच्या प्रश्नांना आणि क्रिकेट रसिकांना उत्तर दिलं हे म्हणजे बॅटने. येतो ह्या उत्तुंग षटकार 6 या धावसंख्येसाठी. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 31. खरं तर भावेश शेलारच्या मनामध्ये एकच चाललं असावं, खाईल तर फटकेशी नाही तर उपाशी, ही आखलेली रणनीती. आणि आज आपण पाहिलं तर मुंबई ते नवी मुंबई आज इतका दूरवरचा पल्ला आम्ही का गाठलाय ना. अगदीच ही स्पर्धा खेळण्यासाठी, ही स्पर्धा जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. हा देखील चेंडू येते डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31. 31 या आकड्यावरती या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या म्हणजे 11. चला स्पीडअप करा. तुमच्याकडे शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत त्यामुळे आपण लगेच स्पीडअप करून घ्या ही विनंती आहे. यावेळी उंची भरपूर आहे
परंतु टायमिंग कुठे ना कुठेतरी मात्र थोडंसं चुकलंय आणि विकेट्स होत आहे पतन. साईलला देखील मैदान सोडावं लागते. बॅट्समन इट्स गॉन. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय चेतनदादा नाईक प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. नगरसेवक चषक 2025 मध्ये जर आपण पाहिले तर प्रामुख्याने अगदीच अभ्यासू असे व्यक्तिमत्व आणि टॅलेंटेड असे व्यक्ती, कायमस्वरूपी जर आपण पाहिलं तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खंबीरपणाने उभं राहणारे हे व्यक्तिमत्व चेतनदादा नाईक. त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती माईची उपदार शाल आणि सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केले जाते. खूप खूप आभार दादा, प्रामुख्याने तुमची उपस्थिती या स्पर्धेला आपण दिलीत. मनाच्या अंतकरणापासून संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने खूप खूप आभार असतील. थँक्यू सो मच. वळूया मॅचकडे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 31. चला दादा, विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला वारंवार सूचना केली जातात. तुम्हाला 15 मिनिटांचा कालावधी दिलाय, त्यामुळे तुम्हाला पहिल्या 15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग ही संपन्न करावी लागेलच. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, ही नम्रतेची विनंती. चला, विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. टीमची धावसंख्या आतापर्यंत पहिल्या 3 चेंडू अखेरीस 32, शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या षटकातील गोलंदाजी मार्कवरती राहुल. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू. आणि आता बऱ्याच कालावधीनंतर जर आपण पाहिलं तर भावेश शेलारला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. चला, विनंती करेन की आपण पंचांचा डिसिजन फायनल धरणार आहोत. तर विनंती करेन की आपण पंचांशी कुठल्याही वादावाद करू नका. टीम जेडीएस टीम विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. अंपायर
चला अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. हो यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द शॉट ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा तब्बल 6 आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 38 या आकड्यावरती. यावेळेस अंतिमच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे विकेट आणि एक सिंगल आणि षटकाची देखील समाप्ती होते. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येचं टार्गेट ठेवले टीम JDS संघासमोर. तर कुठेही जाऊ नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचंय. यानंतर आपण लगेचच मॅचला देखील सुरुवात करून घेणार आहोत. त्यामुळे विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. आणि JDS टीम कॅप्टन विनंती करेन दादा लगेच आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर आतमध्ये पाठवायचे. चला टीम JDS लगेच आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. आणि तुमचा पहिला चेंडू जसा पडेल तसा आम्ही टाइम स्टार्ट देखील करणार आहोत. त्यामुळे विनंती करेन की आपण लगेच आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या. टीम अष्टविनायक क्षेत्ररक्षक त्वरित सजवून घ्यायचा विनंती आहे टीम अष्टविनायक. सलामीची जोडी टीम आपण पाहिलं तर JDS या संघाकडून एका बाजूला मॉर्कल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर समीर आणि मॉर्कल सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर स्वतः टीम कॅप्टन, स्वतः टीमचा महत्वाचा खेळाडू, स्वतः टीमला लीड करत असताना जर आपण पाहिलं तर प्रसाद आहे. स्वतः टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनने मात्र अगदीच स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी घेतली कारण की मॅच मध्ये पकड ही मजबूत करायची. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा. चला मॅचला सुरुवात करून घ्या. दादा विनंती आहे आपण 5 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू टाकतोय म्हणजे तुम्हाला बरोबर पुढच्या 15 मिनिटांमध्ये ही इनिंग देखील संपन्न करायची. त्याची विनंती असेल की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्या. व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्रायकर एंडला समीर. हो यावेळेस मात्र पॅडल स्वीप ऑन साइडला बॉल निघून जाईल. अगदी खणखणीत दणदणीत षटकार येतोय समीरच्या बॅट मधनं
6 धावा. अप्रतिम फटका, टायमिंग बेमिसाल. जसा टप्पा पडला तसा बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटचा फेस ओपन केल्यानंतर मात्र हे पुढचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं, जिथे षटकार आलाय, खातं उघडलंय. अगदी ड्रीम स्टार्ट ज्या प्रकारे म्हटलं जातं, कॉन्फिडेंटली सुरुवात. आणि स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर तुम्ही अशक्य अशा गोष्टी शक्य करू शकता. फक्त तुमची इच्छाशक्ती त्या दर्जाची असायला पाहिजे. ती इच्छाशक्ती आहे टीम JDS या संघाकडे देखील. यावेळेस लोअर फुटर्स बॉल अगदी कॅच होते. ड्रॉप शॉट स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला राहिला. एक धाव प्रचंड वेगाने कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न होईल की काय, कॉलिंग राहिलंय नॉन स्ट्रायकर एंड कडून. आणि आता 2 धावा देखील त्या कंप्लीट होत्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट करत मारा अशी परिस्थिती. इथून जर सामना जिंकता तर थेट टॉप 3 मध्ये जाण्याची संधी असेल. परंतु टॉप 3 मध्ये जाण्यासाठीचा हा प्रयत्न तुम्हाला अगदीच करावा लागेलच. हे 2 बॅटर्स नॉन स्ट्रायकर एंडला मॉर्कल आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर समीर, ज्या समीरने या स्पर्धेमध्ये 37 धावा लगावल्या, मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. परंतु आता जर आपण पाहिलं तर टीम JDS या संघाला अगदीच संकटातून बाहेर काढायचं असेल तर समीर आणि मॉर्करला आपले हात खुले करावे लागतील. परंतु प्रसाद देखील गोलंदाज चाणाक्ष आहे, चतुर आहे. एक षटकार आला तरी हरकत नाही आहे, परंतु कधीच खचून न जाणार संघ आहे तो म्हणजे अष्टवन्या. यावेळेस सरळ बॅटने, कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे. लॉंग ऑनला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे जल्लोष होईल JDSच्या प्रेक्षकांमध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 चेंडू अखेरीस 12 या आकड्यावरती. 12 धावा करायच्यात. जवळजवळ 39 टार्गेट आहे, 39 धावसंख्येचं. चाळीस धावसंख्येचं लक्ष्य आहे. अगदी जलद गतीने या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम JDS आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आक्रमक आणि आता क्लासिकल समीर ज्याच्या बॅटमध्ये येतोय क्लासिकल फटका, इनसाइड आउट पद्धतीचा हा फटका देऊन जाईल तब्बल 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे कॅप्टन वरती चढवलेला तीव्र हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन देखील थोडंसं दबावाखाली आहे, कॅप्टन देखील थोडंसं प्रेशरमध्ये आहे. परंतु प्रेशरमध्ये बाहेर काढायचं असेल तर कॅप्टनला पुढच्या 2 चेंडूवरती मात्र काहीतरी शैली आपली वेगळ्या स्वरूपात मांडावी लागेल. कलात्मक स्ट्रोक समीर ज्याच्या बॅटमधनं पहिला षटकार आला, त्यानंतर सिंगल 2 धावा घेतल्या. त्यानंतर जर आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 प्रहार केले, ते म्हणजे चौकाराच्या दिशेने. अंतिमचे 2 बॉल. P1चं पहिलं षटक आणि P1चं पहिलं षटक म्हटलं तर भरपूर प्रयत्न असतो बॅटरचा की जास्तीत जास्त धावसंख्या काढण्यासाठी. आणि आता पुन्हा एकदा समीरसाठी फिल्डिंगची व्यूहरचना जर आपण पाहिली तर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे शॉर्ट मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट देखील आहे. आणि त्याचप्रमाणे शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट आपण पाहिले तर डीपमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक. यावेळेस कॉन्फिडेंटली हा फटका आहे, परंतु शरीराचा वेध घेतलाय. काय घडेल, अपील मागितलंय परंतु येते डॉट. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा बॉल. आणि ज्या वेळेस आम्ही उल्लेख केला की अंतिमच्या बॉलवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे, त्या वेळेस बॅटरच्या कानावरती देखील ते मंत्र, ते शब्द पडलेत आणि बॅटर्स देखील आपले हात खुले करतो त्या मोमेंटला. परंतु आता अंतिमचा बॉल आहे. गोलंदाज देखील तितका चाणाक्ष आहे, तो देखील चतुराईने आपली गोलंदाजी दाखवू शकतो, तेवढी खासियत आहे. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल. आता मात्र गोलंदाज यशस्वीरित्या षटकाची समाप्ती करते. पहिल्या 1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16. येणारे चेंडू असतील जवळजवळ 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे जर आपण पाहिलं तर अजूनही 24 करायचे. 12 चेंडू आणि 24 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती आहे. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करून घ्या. आतापर्यंत 16 धावा लागले टोटल स्कोरबोर्ड वरती. पहिलं षटक भरपूर महागडं पडलं,
परंतु जिद्दीचा प्रवास आहे, त्यामुळे संयम देखील तुम्हाला तितकाच दाखवावा लागेल. आणि क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी कुठल्याही घडामोडी घडू शकतात, परंतु जी JDS टीम अगदी दूरवरचा पल्ला गाठून ती देखील नवी मुंबईमध्ये दाखल झाले. परंतु दापुरी आणि मुंबापुरीमध्ये जर आपण पाहिले तर अनेक सांस्कृतिक सण आणि त्याचप्रमाणे अनेक कला क्रीडा सण ते देखील भल्या मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. परंतु आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले टीम अष्टविनायक. यावेळेस आपण पाहिले तर थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला डेंजर झोन मधून आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे मॉर्कल धावला आहे अक्षरशः अगदी रिस्की सिंगल. ज्यावेळेस ऑफिसला जाताना एक मिनिटासाठी ट्रेन जर चुकली ना तर बॉसच्या शिव्या खायला लागतात, त्या प्रकारचं क्रिकेट आहे. एक धाव जरी चुकली ना कुठल्याही क्षणी आपल्याला पाठीमागे घेऊन जाऊ शकते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय पाहुणे करणजी मडवी साहेब, त्यांचं देखील हार्दिक सुस्वागतम. युवासेना सहसचिव म्हणून ज्यांची भूमिका, ज्यांची कार्यरत असलेली क्षमता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र विकेट्स होते पतन, गडी बाद होते. ज्या विकेटसाठी खरं तर जाळं विणलं होतं, जी विकेट खूप महत्वाची राहिली आहे, अर्थातच समीर त्याला परतावं लागते. परंतु आता जर आपण पाहिलं तर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला अजून वेगळा ग्लॅमर निर्माण होईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय करणजी मडवी साहेबांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या के लाईव्ह टीम मध्ये देखील ते क्षणचित्र साहेबांची उपस्थिती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर साहेबांचा अगदीच नगरसेवक चषक 2025 मध्ये उपस्थित राहत असताना पाहायला मिळतंय. साहेबांची देखील प्रामुख्याने उपस्थिती. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय आपण पाहिलं तर मनोहर कृष्णा मडवी साहेब ते देखील उपस्थित राहिले होते. अगदीच आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये अंतिमच्या क्षणामध्ये जर आपण पाहिलं तर सन्माननीय याच विभागातील युवासेना सहसचिव सन्माननीय माजी नगरसेवक करणजी मडवी साहेबांच्या देखील या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते. सुस्वागतम, वेलकम, सुस्वागतम, सदिच्छा भेट या स्पर्धेला त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये अंतिमच्या टप्प्यातील सामना, अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलोय. आणि त्या सामन्यामध्ये जर आपण पाहिले तर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कार्यसक्षम अनेक युवकांना रोजगार हमी देखील मिळवून दिली, अनेकांना मात्र सोबत दिलं, अनेकांना पाठिंबा दिला, अनेकांना मात्र एकत्रित ठेवलं. आणि एकत्रित ठेवत असताना प्रत्येक शुभ कार्यात प्रत्येकांच्या सुखादुःखात धावून जाणारं मडवी कुटुंब. आणि आज आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट अर्थातच सन्मान्य याच विभागातील ऐरोली परिसरातील करणजी मडवी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक आणि त्याचप्रमाणे युवासेना सहसचिव करणजी मडवी साहेब, सहर्ष हार्दिक सुस्वागतम. आज डॅशिंग अँड डायनामिक असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर APL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली, त्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते म्हणून आपण करणजी मडवी साहेबांना देखील आपण पाहिलं त्यांच्या उपस्थितीमध्ये. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डायरेक्ट थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु एक धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19. अंतिमचा बॉल स्ट्रायकर एंडला, बॅट्समन शफीक स्ट्रायकर एंडला शफीक. अंतिमचा बॉल, यावेळेस अंतिमचा बॉल तो देखील जाईल बिहाइंड विकेट कीपर, मिळेल ती म्हणजे एक सिंगल. आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 20 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग घेऊ नका. प्रत्येक ओव्हर नंतर, प्रत्येक चेंडू नंतर, प्रत्येक विकेटने तर आपण टीम मीटिंग घेऊ नका, ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. अंतिमचा षटक महत्त्वाचं आहे. अंतिमच्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणि नगरसेवक चषक करण मित्र मंडळाचे क्रीडांगण, आणि याच क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं तर नगरसेवक चषक 2025 अप्रतिम दैदित्यमान असं हे आयोजन, सुस्वच्छ असे क्रीडांगण.
ऐरोली नगरीमध्ये. आणि आज ऐरोली नगरीमध्ये मुंबईवरून अष्टविनायक हा संघ दाखल झालाय नवी मुंबईमध्ये. आणि आज नवी मुंबई म्हटलं तर अगदीच प्रगतिशील शहर म्हणून ओळखलं जातं सध्याच्या घडीला. आज नवी मुंबईमध्ये अनेक राजकीय अधिकारी होऊन गेले, परंतु आज ऐरोली परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या राजकीय क्षेत्रामध्ये, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये मडवी कुटुंबाचा हातभार आहे, तेच मडवी कुटुंब आज प्रामुख्याने प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिलंय. आज त्यांची उपस्थिती अंतिमच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल. अंतिमचं षटक यावेळेस टायमिंग चांगलं आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला मिळतील धावा तब्बल 6. लॉंग लेगला क्लिअर करत असताना मॉर्कलच्या बॅटमध्ये येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. आणि आता करायच्या 5 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 5 चेंडू. आता मात्र मनामध्ये एकच उत्कंठा लागली असेल की सलामीला आलेला बॅट्समन तो परतल्यानंतर त्या गोष्टीचा कसलाही विचार करून चालणार नाही. अगदी खंबीरपणाने मैदानाच्या आतमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये बॅटिंग करायची. ती बॅटिंग मात्र करण्यासाठी मॉर्कल आणि त्याच्यासोबत त्याला साथ देईल तो म्हणजे शफिक, स्वतः टीमचा कॅप्टन आहे. परंतु जर आपण पाहिलं तर साहिल तो देखील कमी नाही आहे. एक षटकार जरी आला तरी देखील आम्ही सामन्याची पकड मजबूत करू शकतो इतका सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे. शेवटचे 5 चेंडू आणि करायच्या तब्बल 14 धावा. 14 धावा आणि 5 चेंडू. क्वार्टर फायनल नंबर 3. इथून पुढे मात्र नक्की टेबल टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस दबाव भरपूर आहे, प्रेशर भरपूर आहे. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतो येस इट इज वाईट. अवांतर रूपात बर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27. प्रत्येक चेंडूवरती जर समीकरण बदलेल, प्रत्येक चेंडूवरती सामन्याचं संपूर्ण चित्र, सामन्यातील संपूर्ण सूत्र हलतील, परंतु मॅच ही मात्र ऑन असेल. यावेळेस आपण पाहिलं तर खोलवर पद्धतीचा बॉल आहे, ड्राईव्ह आहे, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरतून येतात, फेकी करते अचूक. नॉन स्ट्रायकर एंडला शफिक तितक्याच वेगाने कंप्लीट करते ती दुसरी रिस्की सिंगल. म्हणजे 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 29. आणि आता करायचे 4 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा आणि 4 चेंडू. करातवा मरा अशी परिस्थिती. मॅच मध्ये मात्र उत्साह भरपूर आहे. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस भन्नाट वेगवान चेंडू. एक तेरी तो एक मेरी. जर तू मला षटकार लगावू शकतो तर मी देखील डेफिनेटली तुला डॉट टाकू शकतो. करायच्यात 3 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 3 चेंडू. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू हा मात्र समीकरण बदलेल. प्रेशर आहे, दडपण आहे, दबाव आहे. मुंबई ते नवी मुंबई काय इतका दूरवरचा प्रवास गाठलाय यासाठीचा प्रयत्न आहे. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खणखणीत दणदणीत मॉर्कलच्या बॅटमधनं 6 या धावसंख्येसाठी येतोय षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36. करायच्यात 2 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि 2 चेंडू. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या. 2 चेंडू आणि 4 धावा करायच्या. जर अंपायर विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायला लावायचंय. विनंती असेल प्रसाद दादा टीम कॅप्टन विनंती करेन आपण क्षेत्ररक्षक त्वरित सजवून घ्या. 2 चेंडू आणि अजूनही करायच्या त्या म्हणजे 4 धावा आणि 2 चेंडू. अगदीच आपण पाहिलं तर या संपूर्ण मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील मॅचला एन्जॉय करतायत. नगरसेवक चषक 2025. 2 चेंडू आणि 4 धावा. अगदीच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे म्हटलं जातं किनाऱ्यावरती उभं राहून सागराचा अंदाज लावता येत नाही त्या प्रकारचं क्रिकेट आहे. अगदी मैदानाच्या बाहेर उभं राहून आपण कुठल्याच सामन्याचा अंदाज आणि कुठल्याच खेळाचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला क्रिकेट जपायचं असेल तर या 2 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील. मॉर्कल स्ट्रायकर एंडला. यावेळेस वेगवान चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. 1 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि 1 चेंडू. एकदा मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट सामना
एक चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि एक चेंडू. मॅच मात्र खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत येऊन टिपली आहे. याआधी आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली हा संघ देखील झगडत होता. त्यावेळेस देखील तीच मुवमेंट होती आणि आताच्या क्षणाला देखील टीम अष्टविनायक विरुद्ध टीम JDS या संघामध्ये देखील तीच चुरस चालू आहे. एक चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि एक चेंडू. मॅचला खरं तर मजा आली. मॅचला खरं तर आत्ता इथून पुढे वेगळं वळण मिळेल. एक चेंडू 4 धावा. 4 धावा आणि एक चेंडू. स्ट्रायकर एंडला साईल आहे. मॉर्कल ज्याच्याकडे क्षमता आहे. यावेळेस मात्र शरीराचा वेध, लोअर फुलटस बॉल आणि सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल